नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आजची नोकरीची संधी आहे राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा दापोली येथे विविध पदांकरता भरती निघालेली आहे। सो कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी तुम्ही लक्षात घेताय की शिकाऊ उमेदवारांची या ठिकाणी भरती निघालेली आहे। सो शिकाऊ उमेदवारांची भरती ही दापोली पुणे येथे निघालेली आहे आणि यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या जागा आहेत। यासाठी शिकाऊ उमेदवारांचा व्यवसाय कोणता आहे, त्याच्या जागा किती आहेत आणि त्यांना एकूण विद्यावेतन किती मिळणार आहे याची माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे। पहिली जागा आहे ती म्हणजे मोटार व्हेकल बॉडी बिल्डर, याच्या 18 जागा आहेत। 9,896 रुपये त्यांना मासिक वेतन देण्यात येईल। त्यानंतर वेल्डरच्या 30 जागा आहेत, त्याला पण तेवढंच। त्याच्यानंतर पेंटरच्या एकूण 4 जागा आहेत, त्याला 11,133 रुपये वेतन दिलं जाईल। इलेक्ट्रिशियन आणि ऑटो इलेक्ट्रिशियनसाठी 4 जागा आहेत, त्याला पण तेवढंच वेतन देण्यात येईल। मेकॅनिकल मोटर व्हेकलच्या 5 जागा आहेत, त्याला पण तेवढंच वेतन आहे। आणि मशिनिस्टसाठी 2 जागा आहेत, त्याला पण तितकंच वेतन आहे। आणि कम्प्युटर ऑपरेटेड अँड प्रोग्रामिंग असिस्टंटसाठी 5 जागा आहेत, त्याला 9,896 रुपये इतकं वेतन देण्यात येईल। तसेच अभियांत्रिकी पदवी, पदवीधर यंत्र आणि मोटार विद्युत अभियंता आणि तांत्रिकी व्यवसाय प्रवर्गामधील हिशेब आणि हिशेब तपासनीस या व्यवसायामध्ये खालीलप्रमाणे विविध प्रकारे शिकाऊ उमेदवारांची भरती करायची आहे। तो सगळ्यात पहिल्या अभियांत्रिकी यंत्र आणि मोटार यासाठी पात्रता आहे, पदवीधर असणं आवश्यक आहे आणि यासाठी 3 जागा आहेत, त्याचं विद्यावेतन 9,000 रुपये इतकं देण्यात येईल। अभियांत्रिकी यंत्र आणि मोटार पदवीधारकासाठी 3 जागा आहेत, त्याला 8,000 रुपये इतकं वेतन देण्यात येईल। पदविका धारक म्हणजे डिप्लोमा होल्डर, त्यासाठी 3 जागा आहेत, 8,000 रुपये त्याला पेमेंट आहे। विद्युत अभियंता पदवीधर ग्रॅज्युएशन झालेला पाहिजे, 1 जागा आहे, त्याला 9,000 रुपये पेमेंट देण्यात येईल। तसेच हिशेब आणि हिशेब तपासणीसाठी अकाउंटंटची गरज आहे, 1 जागा त्याला मिळेल, म्हणजे साधारणतः 7,000 रुपये विद्यावेतन त्याला देण्यात येईल। वरील सर्व व्यवसायाकरता प्रशिक्षण कालावधी हा 1 वर्षाचा, 1 वर्षासाठी त्यांची अपॉइंटमेंट करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य त्या प्रमाणामध्ये जर त्यांना वाटलं की यांना कंटिन्यू करायचं आहे तर मात्र तुम्हाला जास्त पगाराचं तुम्हाला पॅकेज याच्यामध्ये मिळू शकतं, तुम्ही परमनंट पण होऊ शकता। पण त्या संदर्भात तशी काही माहिती उपलब्ध झालेली नाही, त्यामुळं सध्या तरी नाही सांगता येत, पण भविष्यामध्ये होऊ शकते। आता ह्याच्यामध्ये काय की शैक्षणिक पात्रताचे निकष आपण नुकतेच बघितले। आता शारीरिक पात्रतेचे निकष काय आहेत बघा, याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता आहे ITI तरी पाहिजे कमीत कमी, आणि वयाची 15 ते 33 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि मागासवर्गीयांकरिता 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। आणि 7 ते 9 याच्यासाठी म्हणजे अभियांत्रिकी आणि विद्युत अभियंता याच्यासाठी कमीत कमी पदवी असणं आवश्यक आहे किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे। आणि यासाठी उंची आहे 137 सेंटीमीटर आणि वजन आहे 25.4 किलो आणि दृष्टी दोष असता कामा नये, म्हणजे चष्मा वगैरे भिंगाचा तसा नसला पाहिजे यासाठी। आणि 10 नंबर म्हणजे हिशेब आणि हिशेब तपासणीसाठी एक 12वी उत्तीर्ण तर पाहिजेच, पण M1 M2 M3 या विषयांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि छाती फुगवल्यानंतर त्याची वाढ 3.8 सेंटीमीटर होणं आवश्यक आहे। सो ही त्याची क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहे। आता उपरोक्त ITI व्यवसाय शिक्षण घेत असलेल्यासाठी apprentice.india.gov.in वरती वेबसाईटवरती जाऊन व्यवसायाभिमुख म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग, त्याच्यानंतर अभियांत्रिकी पदवी आणि पदविका उत्तीर्ण असलेल्यांसाठी NATS.education.gov.in या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। आणि मग यासाठी मग शिकाऊ उमेदवाराच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्यानुसार मग तुम्ही काय करायचं, राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा दापोली पुणे येथे तो अर्ज करायचा आहे। आणि अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यामध्ये तो अर्ज करायचा आहे आणि अर्ज शुल्क जे आहे ते एकूण 500 रुपये आणि 90 रुपये म्हणजे 18% GST म्हणजे 590 रुपये हे सर्वसाधारण वर्गाकरिता आणि 250 आणि 45 म्हणजे साधारणतः 18% GST धरून 295 रुपये मागासवर्गीयांकरिता असं हे साधारणतः शुल्क असणार आहे। आणि मग याच्यामध्ये जो काय अर्ज करायचा आहे तो तुम्हाला अर्ज कार्यालयातील प्रशासन विभागामध्ये मिळेल आणि याचा जो अर्ज आहे तो विहित नमुन्यासह अर्ज करणं आवश्यक आहे। त्याचा 6/1/2025 पर्यंत ते अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे, म्हणजे त्या पत्त्यावरती 6 जानेवारीपर्यंत अर्ज पोहोचणं आवश्यक आहे। आणि मग याच्यानंतर जर अर्ज आले तर ते बाद करण्यात येतील, ते विचारात घेतले जाणार नाही, त्यामुळं शक्य तितक्या लवकर तुम्ही अर्ज करणं अपेक्षित आहे। आणि शिकाऊ कार्यालयामध्ये हे असणारे ITI आहेत, शिवाय व्यवसायभिमुख व्होकेशनल ट्रेनिंग असणं आवश्यक आहे आणि त्यांनीसुद्धा कार्यालयाशी संपर्क साधणं आवश्यक आहे। सो ही माहिती आहे, पुण्यामध्ये ॲडव्हर्टाईज निघालेली आहे। सो तुम्ही नक्की याच्यासाठी सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। वय आहे 18 ते 33, ज्यांचं 12वी पास झालेलं आहे, ज्यांचा ITI झालेला आहे, डिप्लोमा झालेला आहे, ज्यांना झटपट जॉब पाहिजे असेल पुण्यामध्ये दापोलीमध्ये या कार्यशाळेमध्ये ST महामंडळामध्ये खूप चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला भविष्यात लागू शकते। 1 वर्षाचा हा शिकाऊचा ट्रेनिंगचा पिरियड आहे। तर तुम्हाला अशाच नवनवीन तुमच्या जवळपासच्या ठिकाणच्या महत्त्वाच्या नोकरीविषयक माहितींसाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।